नमस्कार. आज आपण इथे पालकपासून खूप छान असा झटपट होणारा आणि पौष्टिक खमंग असा नाश्ता तयार करणार आहोत. तर हा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि अगदी लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मधल्या वेळेत तुम्ही खायला देऊ शकता. तर आज आपण इथे पालकपासून खूप छान खमंग असा एक पदार्थ तयार करणार आहोत. तर हा पदार्थ अगदी झटपट होतो. तर इथे आपण एक जुडी पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ साफ करून घेऊन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता पालक आपण छान बारीक चिरून घेणार आहोत. पालक छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे खूप छान असा हा पदार्थ तयार होतो. तर इथे पालक छान बारीक चिरून झालेला आहे आणि आता तो आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे. तर इथे आपला कांदा छान बारीक चिरून झालेला आहे आणि आपण आता तो बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपण एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो आणि पालक छान बारीक चिरून घ्यायचं आहे कारण आपण इथे पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही. त्याच्यामुळे कांदा, टोमॅटो आणि पालकचं पाणी सुटतं, त्यामध्येच आपल्याला पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तर इथे पालक, कांदा, टोमॅटो आणि मिरची छान बारीक चिरून झालेली आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग, पाव चमचा ओवा हातावर छान असा चोळून घ्यायचा आहे म्हणजे खूप छान असा स्वाद येतो. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. चवीनुसार मीठ. तर आता आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण छान मिक्स करत असताना आपल्याला इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. तर इथे पालक, टोमॅटो आणि कांद्याला पाणी सुटतं, तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी अर्धा मिनिटभर आपण छान हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता इथे आपण 1 वाटी बेसनचा वापर करणार आहोत. पीठ जसं लागेल तसं आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करत जाणार आहोत. तर इथे पाहू शकता मिश्रणामध्ये थोडंसं ओलसरपणा आहे, तर इथे आपण आणखीन थोडंसं पिठाचा वापर करणार आहोत. तर इथे तुम्ही भाजणीचं पीठसुद्धा वापरू शकता. इथे आपण बेसन घेतलेलं आहे. तर इथे 1 वाटी आपण बेसनचा वापर केलेला आहे. तर आता अशा पद्धतीने पीठ छान मिक्स करून झालेलं आहे. आपण इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. तर इथे पीठ छान आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर इथे आपण फ्राय पॅन छान गरम करून घेतलेलं आहे आणि आता पिठाचं छान मिश्रण तव्यावर छान अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि मिश्रण छान आपण पसरवून घेणार आहोत. खूप छान खमंग असा हा पदार्थ तयार होतो आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पौष्टिक असा हा पदार्थ आहे. तर ह्याला तुम्ही पालकाचा पराठा किंवा पोळे असं देखील म्हणू शकता. तर छान असं एक बाजू खमंग अशी भाजून झाल्यानंतर पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता इथे आपला हा पालकापासून तयार केलेला पोळा किंवा पराठा छान तयार झालेला आहे. याला तुम्ही पालक पराठा किंवा पालकाचे पोळे असं देखील म्हणू शकता. तर छान असे आपले हे पालकपासून पोळे तयार करून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने सर्व पालकाचे पोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर एक बाजू छान खमंग अशी भाजून झाल्यानंतर पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. खूप छान चविष्ट असे हे पोळे तयार होतात. तर इथे आपण पाहू शकता पालकापासून छान असा खरपूस असा पोळे तयार झालेले आहेत. तर तुम्ही हे पोळे चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर देऊ शकता. सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.